माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असताना दरम्यान मंदिरांमध्ये 400 वर्षांपूर्वीचा शिवकालीन दगडी रांजण सापडला आहे. हा रांजण विठ्ठल भक्त मानकोजी बोदले यांनी 1640मध्ये बाजीराव पडसाळीमध्ये बसवल्याची माहिती समोर आली. दरम्यान या जुन्या दुर्मिळ अशा पाषाणापासून तयार केलेल्या रांजणाची पुनर्स्थापना याच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ महाराज उशगर यांनी दिली आहे. सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असून बाजीराव पडसाळी भागामध्ये नवीन दगडी फरशी व डागडुगीचे काम सुरू होते. दरम्यान जुना दगडी रांजण आढळून आला. हा दगडी रांजण 400 वर्षांपूर्वीचा जुना असून सुमारे 2 टन वजनाचा आहे. यामध्ये जवळपास 200 लिटरहून अधिक पाणी मावते असा हा मोठा रांजण भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. विठ्ठल भक्त मानकोजी बोदले यांनी त्याकाळी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पाण्याची सोय व्हावी म्हणून हा रांजण बसवल्याची माहिती समोर येत आहे. देवाच्या पूजेसाठी याच रांजणातील पाण्याचा वापर केला जात होता. या रांजणाला बोदले बुवांचा रांजण असेही त्याकाळी संबोधले जायचे. दगडी रांजण सापडल्याने याविषयी उत्सुकता निर्माण झाली असून शहरामध्ये माहिती मिळताच अनेकांनी रांजण पाहण्यासाठी गर्दी केली होती. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.